अजित पवारांच्या दुर्दैवी अपघातानंतर आता डीजीसीएला जाग आली। महत्त्वाच्या व्यक्तींच्या प्रवासादरम्यान नव्या गाईडलाईन्स जाहीर। आमदार रोहित पवारांची माहिती। बीएसआर कंपनीसह जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची रोहित पवारांची मागणी। धुळे महापालिकेच्या 7 स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीवरून वाद। निवड करताना तरतुदींचं उल्लंघन करून तज्ज्ञ आणि बुद्धिजीवी व्यक्तींना डावलल्याचा आरोप। मयूर बैसाणेंची मुंबई उच्च न्यायालयात याचिका। अमरावती शहरातील सांस्कृतिक भवनात जीवनगौरव सोहळ्याचं आयोजन। राष्ट्रवादीच्या माजी मंत्री वसुधा देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्ताने कार्यक्रम। पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्यासह अनेक नेत्यांची उपस्थिती। ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळेंच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेला माझा पुरस्कार सोहळा संपन्न। संग्राम समेळ, शिवानी रांगोळे, ऋषिकेश जोशींचा गौरव। मुंबईच्या दादरमधील शिवाजी मंदिरात रंगला पुरस्कार सोहळा। बीडमधील खामगाव पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरील धारूर घाटातील रस्त्याचं काम 2.5 वर्षांपासून रखडलेलं। महामार्गावरील कामांमुळे अपघातांच्या संख्येत वाढ। गेल्या 2 वर्षात 65 अपघात, 21 जणांचा मृत्यू। कल्याणमधल्या मेडोज सोसायटी जवळील भटक्या कुत्र्यांना दुसऱ्या परिसरात सोडण्यासाठी 16,000ची मागणी। या प्रकरणी 2 महिला प्राणीमित्रांवर गुन्हा दाखल। गेल्या 4 महिन्यात परिसरातील 80 जणांना भटक्या कुत्र्याचा चावा। मादी अस्वलाचा आपल्या पिलांना पाठीवर बसवून प्रवास। अमरावतीतील मेळघाट परिसरातील हरिसाल बोरी मार्गावरील घटना। मादी अस्वल पिलांना घेऊन जात असतानाचा व्हिडिओ रोहित पाल यांच्या कॅमेरामध्ये कैद। आजपासून आयपीएलचा थरार। गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबादमध्ये रंगणार सलामीची लढत। थोड्याच वेळात बंगळुरूतल्या चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार सामन्याला सुरुवात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।